नमस्कार, कसे आहात? हा व्हिडिओ थोडा उशिरा अपलोड करते. खरं तर याचं शूट मी खूप आधीच करून ठेवलं होतं, पण एडिटिंग करायला अजिबात वेळ मिळत नव्हता. त्यानंतर परत आम्ही गावी गेलो होतो आणि शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो मी आधीच अपलोड करून टाकला होता. तर हा आधी करणार होते, पण मला तेवढा वेळच नाही मिळाला. पण तसंच राहून जातं आहे, तर म्हटलं आता मी मनावर घेतलं. म्हटलं नाही, आता तरी अपलोड करते. आता हळूहळू तारा मोठी होते, तर तिचं खाणं पण बदलतं आहे. तर बऱ्याच ताई आहेत, त्या म्हणतात की तू काय खाऊ घालते, रेसिपी वगैरे शेअर करत जा. आणि तिच्यासाठी मी घरीच सॅरलॅक्स बनवतच होते, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते मी डिटेलमध्ये रेसिपी. शॉर्टमध्ये तर सांगितलंच होतं, पण बऱ्याच लोकांना लाँग व्हिडिओ आवडतात बघायला आणि मी बनवतच होते, तर म्हटलं चला आपण डिटेलमध्ये सांगूया. आणि आता तारा आहे ना खूप हुशार झाली आहे, तिला आता सगळं कळायला लागलं आहे. आधी ती एकटी जागेवर असायची, शांत पडून राहायची, पण आता तिला सगळं म्हणजे सगळं कळतं आहे. मला उचल, माझ्याजवळ राहा, मला घेऊनच काम कर. आता तर ती हळूहळू रांगायला पण लागली आहे, त्यामुळे तिच्या मागे सतत लक्ष द्यावं लागतं. घरातले एकही काम निवांत करता येत नाही आहे. आता इथून पुढे तर अजून तिच्या मागे धावपळ वाढणार आहे, पण करेल मी मॅनेज असं म्हणते मी स्वतःला. होईल सगळं आणि परत मग सुरुवात करते कामाला. तर असो, थारूसाठी मी अजूनही बाहेरचे सॅरलॅक्स एकही पॅकेट मी तिच्यासाठी आणलेलं नाही आहे आणि तिला खाऊसुद्धा घातलेलं नाही आहे कोणत्याच प्रकारचं सॅरलॅक्स बाहेरचं. फॉर्म्युला मिल्क आत्ता मी तिला चालू केलेलं आहे. त्यासोबत ब्रेस्ट फीडिंग तर आहेच सुरुवातीपासून. तर आता फॉर्म्युला मिल्क आणि वरचं खाणं जे आहे ते चालू झालेलं आहे. तर हे सॅरलॅक्स मी खूप आधी बनवलं होतं, म्हणजे आता मला असं वाटतं महिना झाला असेल. हो. आणि लहान बाळासाठी बाहेरून काही आणण्यापेक्षा ना आपण असं घरीच बनवू शकतो. खूप जास्त वेळ लागत नाही, 1-1.5 तासामध्ये होऊन जातं. आता मी हे सगळं शूट वगैरे करते म्हणून थोडासा मला वेळ लागतो. तर मी ना तिच्यासाठी मखाने आणले होते. चिकूसाठी पण मला बनवायचेच होते पेरी पेरी मखाने, आणि तिच्यासाठी पण. तर मखाने जे आहे ते मी पॅकेट आणले होते, ते मी सगळे साफ करून घेतले. त्यामध्ये ना बारीक किडेसुद्धा असतात, त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या आणि पॅकेटमधलेच आणा, सुट्टे नका आणू. आणि ते व्यवस्थित मी ड्राय रोस्ट करून घेतले आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. ओट्स घेतले आहेत, तुम्ही अंदाजे घेऊ शकता. मखाने जरा जास्त घेतले, 2 वाटी मखाने घेतले तर 1 वाटी ओट्स घ्यायचे आणि 4-5 काजू बदाम आणि अक्रोड हे छान सगळे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आणि मिक्सरला एकदम बारीक वाटायचं आहे. आणि असं चाळणीमध्ये ना पिठाची चाळणी जी असते त्यात चाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा बाळाला खाऊ घालतो ना तेव्हा त्याच्या घशात वगैरे अडकणार नाही, किंवा मग तुम्ही असं हे सॅरलॅक्स बनवल्यानंतर परत मिक्सरला वाटायची गरज नको. त्यामुळे डायरेक्ट शिजवल्यानंतर डायरेक्ट तिला द्यायचं. हे बघा किती मोठे जे दाणे आहेत ते निघतात ते, त्यामुळे असं चाळूनच घ्यायचं. आणि एअरटाईट कंटेनरमध्ये हे ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. आणि हे कधीही तुम्ही देऊ शकता दिवसभरातून, लंचला, डिनरला. हे बघा, हे चाळून घेतल्यावर बघा एवढं जे आहे ते वरती निघालेलं आहे. हे पण मी बारीक मिक्सरला वाटून घेते. आणि रवा जो आहे ना तोही मी सेपरेट भाजून ठेवते, कारण रव्याचाही तिला मी काही ना काही बनवून देते, त्यामध्ये एखादा बनाना ॲड करते. त्यामुळे तोही मी भाजून ठेवते, म्हणजे नंतर जेव्हा मला तिला बनवून द्यायचं असेल तेव्हा मला पटकन देता येईल. तर ती झोपली होती, तेवढ्या वेळात मी तेवढं केलं. पण आता बघा ती उठली आणि बघा किती छान हसते ती. तिच्यासाठीच बनवते म्हणून छान खेळते, पण नंतर तिने मला त्रास दिलेला आहे. तर हे बनवायचं कसं आहे ना, नॉर्मल पाणी घ्यायचं आपलं, त्यामध्ये 2 चम्मच किंवा 3 तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही हे पावडर घेऊ शकता, आपण जे आता मखाण्याची पावडर बनवली आहे ती. आणि 5-1 मिनटं आपल्याला शिजवायचं आहे. आणि जर हे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जात असाल ना तर ह्याच्यामध्ये गरम कडकडीत गरम पाणी टाकायचं आहे, शिजवलं नाही तरी चालतं. आणि जितकं आपल्याला पातळ किंवा घट्ट पाहिजे तेवढी शिजवून घ्यायचं आहे. मी आता हे शिजवायला ठेवते, तोपर्यंत मी काय काय तिच्यासाठी बनवलं होतं याच्या आधी तेही तुम्हाला दाखवते.
तांदूळ आणि मुगाची डाळची किमटी मी आधीच करून ठेवली होती. तर त्याची काय आता रेसिपी नाही मी शेअर करत, तेव्हा मी शूट पण नव्हतं केलेलं. हे आधीच मी बनवलं होतं, तर तेवढं राहिलं आहे आता. आणि आता ही नाचणीचं जे आहे ते सेकंड टाईम बनवते मी. तिला हे नाचणीचं सत्व खूप आवडतं. यावेळेस थोडंसं मी जास्त नाचणी घेतली. रात्रभर पाण्यात मी भिजत ठेवली होती आणि त्यानंतर मग स्वच्छ धुवून घेतली होती आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवली आणि अशा एका कपड्यात मी बांधून ठेवते. त्याला छान मोड आल्यानं 2 दिवसानंतर मग नंतर मी त्याला मिक्सरला बारीक वाटून घेते. थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचं. तर एवढं आहे. आता रवा आहे तो मी भाजून ठेवला आहे आणि मखाण्याचं जे आहे ते सारलॅक्स करून ठेवलं आहे. मुगाची डाळ आणि नाचणी त्याची खिमटी करून ठेवलेली आहे आणि नाचणीचं मी बनवेल. ह्याच्या व्यतिरिक्त मेथीला लाल मसूरची डाळ जी आहे ती देते, तुरीची डाळ आणि इंद्रायणी राईस जे आहे ते कुकरला जे आहे बारीक एकदम शिजवून घेते आणि मिक्सरला वाटून मग त्याची प्युरी करून देते. गाजर देते, बनाना, सगळं ती छान खाते. ज्वारीचं जे पीठ आहे त्याला पण थोडंसं रोस्ट करून त्याची प्युरी करून देते. तिला मी ना ॲपल दिलं होतं, ॲपलची प्युरी करून दिलेली बॉईल करून. ते तिला दिल्यानंतर 2 दिवस ती काहीच खात नव्हती. तिला ते आवडलं नाही, पण त्यानंतर मग मी तिला ते दिलंच नाही. आता ती सगळं छान व्यवस्थित खाते. जेव्हा पण मी आमच्यासाठी कुकर लावते ना, तेव्हाच एक छोटा माझ्याकडे डब्बा आहे, त्यामध्येच तिचं मी तांदूळ किंवा डाळ वगैरे असेल ना ते एका छोट्या डब्यात लावते. साखर किंवा मीठ वगैरे अजूनही काही दिलेलं नाही आहे. आणि हे बघा 2 दिवसानंतर छान ह्याला मोड आलेली आहे. तर ह्याला मी सुकवलं होतं. त्यानंतर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आपलं पीठ जे असतं ना तसं. तर ते मी थंड झाल्यावर वाटेल. आणि आता मी चिकूसाठी मखाने बनवते. त्याला विचारलं मी कोणते मखाने पाहिजे, पेरी पेरी का मॅगी. तर त्याला मॅगी पाहिजे, मॅगी मसाला होता माझ्याकडे. तूप आहे, त्यात मी मॅगी मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ हे सगळं टाकते. तूप फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते घट्ट आहे, तर मी थोडं गरम करून घेते. मॅगी मसाल्यामधले मखाने एवढे छान लागतात ना, त्याला स्कूलला नेण्यासाठी मी बनवते. हे बघा पेरी पेरी मसाल्याचं पण होतं माझ्याकडे, पण त्याला ते नको आहे, त्याला जे आवडतं ते. तर हे मखाने असे बनवून ठेवायचे. कधी वाटलं ना आपल्याला एक खाता येतं आणि बाळाला पण देता येतं, सॉरी मोठ्या बाळाला. तर ते बनवून घेते मी आणि नंतर मग नाचणी जे आहे ते सत्व वाटून घेते. नाचणी तुम्ही बाळाला द्याच. नाचणी खूप चांगलं असतं बाळासाठी. बऱ्याचदा मला तारूचं वजन किती आहे विचारलं जातं, पण आता महिना झाला आम्ही काही तपासलं नाही आहे. आता डॉक्टरकडे जाऊ तेव्हा बघू. पण खूप जास्त ती हेल्दी नाही आहे. प्रत्येक बाळ वेगळं असतं, प्रत्येकाची भूक वेगळी असते, वाढ वेगळी असते. त्यामुळे एखादं बाळ खूप खात असेल तर तो खूप हेल्दी होईल असं काही नाही आहे. एखादी खूप खाऊनसुद्धा त्याची तब्येत बारीक असते आणि एखादा काही न खातासुद्धा त्याची तब्येत जी आहे ती जाड असते. त्यामुळे दुसऱ्या बाळासोबत कंपेअर नका करू. मला ना सुरुवातीला यासुद्धा कमेंट यायच्या की ताई आमचं बाळ पण 4 महिन्याचं झालं आहे, अजून पालतं नाही पडत आहे वगैरे. तर प्रत्येकाची वाढ ग्रोथ वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्या बाळाचं बघू नका. आपलं बाळ किती खातं आहे, आपलं बाळ व्यवस्थित खातं आहे, सुशी छान करतं आहे, झोपतं आहे छान, ब्रेस्ट फीडिंग असेल, फॉर्म्युला मिल्क आहे, जे काही आहे तुम्ही देताय ते छान घेत असेल ना, तर दुसऱ्याशी कंपेअर नका करू. आता मी तुम्हाला तारूला दाखवते बघा, ती किती बारीक आहे. आणि हो, वयानुसार जे बदल होतात ना ते सगळे तिच्यामध्ये दिसतात. तुम्ही तुमच्या बाळासाठी घरी काय प्रेमिक्स बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एकामेकाचे अनुभव शेअर केले तर खूप काही नवीन आई आहेत त्यांना मदत होईल. मलाही आयडिया येईल, मी हे ट्राय करून बघेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.